पालघरमधील वाढवण बंदराच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा। वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचीही केली पाहणी। उद्धव ठाकरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधवांच्या मतदारसंघामध्ये गद्दारांना आणि ठाण्यातील गद्दारांच्या शिरोमणी यांना धडा शिकवायचा आहे। परभणीतून ठाकरेंचा हल्लाबोल। फडणवीस माझ्यासोबत विमानात बसले होते तेव्हा ते हतबल होते। फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम सुरू। उद्धव ठाकरेंचं विधान, गडकरी पंतप्रधान झाले असते म्हणून त्यांचे पंख कापले। ठाकरेंची टीका। मी कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकार कर्जमाफी देतंय। ठाकरेंची टीका। माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही। मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं। ठाकरेंचा हल्लाबोल। परभणीतील सभेमधून संजय जाधव यांच्यावर टीका, तर शिव्यांची लाखोली वाहत साधला निशाणा। चापटी मारून नाही तुडवून दाखवणार, राऊतांचा इशारा। तर मोदींना 12 वर्षात विकास सापडला नाही, यांना काय विकास सापडणार, राऊतांचा टोला। लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचं रिक्रिएशन सुरू। सिया आणि चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर। हत्येची घटना कशी घडली याबाबत आरोपींकडून माहिती घेणं सुरू। पोलिसांकडून आज लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर। लोहगडावरून केतनला कसं ढकलायचं याची सिया आणि चेतननं केली होती रंगीत तालीम। हत्या कशी करायची हे गुगल आणि यूट्यूबवर केलं होतं सर्च। टीईटीचा पेपर 1.5 कोटी रुपयांना विकण्याचा होता प्लॅन। मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीचे आदेश, तर राज्यात ठिकठिकाणी टीईटी पेपर फुटी विरोधात आंदोलन। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना धमकी। 20 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी। बिश्नोई टोळीच्या नावे ऑडिओ क्लिपद्वारे धमकी दिली, तर पैसे न दिल्यास थेट रोहित शेट्टी यांनाच लक्ष्य करण्याचा इशारा। लोकल हत्याकांडानंतर मुंबईमध्ये पुन्हा चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 35 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला। हल्ल्यानंतर चाकूचा धाक दाखवत आरोपी झाला फरार। मुंबईत 30,000 लोकांना मारण्याचा होता प्लॅन। रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड घालून करण्यात आलं वाटप। भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीमधली घटना। आरोपी पेन किलरच्या नावाखाली वाटत होता विषारी गोळ्या। राज्यात आजपासून 1 जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, तर 2 ते 6 जुलैपासून मुसळधार पावसाचा इशारा। जून महिन्यामध्ये जाणवला एल निनोचा प्रभाव। मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा तलावानं गाठला तळ, तर धरणात अवघा 0.77% पाणीसाठा शिल्लक। 2 दिवसामध्ये तानसातून पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्याला जून अखेरीसही पावसाची प्रतीक्षा, तर जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा राहिला शिल्लक। गंगापूर धरणातील पाणीसाठा थेट 30%वर आला। पाऊस लांबल्यास आठवड्यातून 2 दिवसच पाणी कपातीची शक्यता। महिला T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारतीय संघासाठी करो या मरोची परिस्थिती। गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा आज सामना, तर उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार। व्हेनेझुएलामधील भूकंपामधील मृतांचा आकडा वाढला। आकडा पोहोचला 1400 वर, तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे।